नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 11 मार्च दुपारचे 2 वाजत आहेत. आज आपण 11 आणि 12 मार्च या 2 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम ज्या काही सिस्टीम सध्या सक्रिय आहेत, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात एक WD सक्रिय आहे. तसेच हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पश्चिम भागात एक WD आलेला आहे. तो WD उद्या 12 तारखेच्या रात्री हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येणार आहे आणि हा थोडा तीव्र असणार आहे. आता जो सक्रिय आहे तो थोडासा कमजोर आहे. त्याच्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे. तसेच खाली दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थानचे उत्तर भाग, उत्तर प्रदेशचे उत्तर भाग या भागात थोड्याफार पावसाचा अंदाज पुढील 2 ते 3 दिवसातून दिसत आहे. त्यानंतर तेलंगणा पासून तमिळनाडू पर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे आणि याच ट्रफ लाईन मुळे मागील 2 ते 3 दिवसांपासून थोडंफार लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान होत आहे. बाकी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह आता थांबलेला आहे. त्याच्यामुळे पहाटेच्या आणि सकाळच्या वेळी जी थंडी पडत होती ती आता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा हवामान अंदाज पाहूया, म्हणजेच 11 मार्चचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 12 मार्चचा. तर आज राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाहीये, परंतु ढगाळलेलं हवामान नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता काय नाहीये. तसेच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता सुद्धा या भागातून नाहीये. उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत या भागातून कसल्याच प्रकारचे ढग नसणार आहेत. या भागात आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील. त्याच्यानंतर उद्या सुद्धा नांदेड पासून कोल्हापूर पर्यंत ढगाळलेलं हवामान होईल. काही ढग सातारा जिल्ह्यात सुद्धा पोहोचू शकतात, पण पावसाची शक्यता हे काय ढग पाऊस देणारे नाहीये. त्याच्यामुळे पावसाची शक्यता काय नाही. आणि एकाच दुसऱ्या ठिकाणी जर ढगांची व्याप्ती वाढली तर हलके थेंब कुठेतरी पडू शकतात या भागातून. बाकी पावसाची शक्यता नाहीच्या बरोबरच आहे. त्याच्यानंतर यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या भागात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान उद्यासाठी म्हणजेच 12 मार्च साठी राहील. उरलेले जे सर्व जिल्हे आहेत त्या भागात आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील. पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये. तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती या सर्व पट्ट्यातून 38°C ते 39°C दरम्यान तापमान राहील. मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे, विदर्भातील हे सर्व जिल्हे या भागात 39°C ते 40°C दरम्यान तापमान. सोलापूरच्या आसपास सुद्धा 40°C दरम्यान तापमान राहू शकते. तसेच दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागात 36°C ते 37°C दरम्यान तापमान राहील. आणि मुंबई पासून खाली रत्नागिरी पर्यंत 38°C ते 39°C दरम्यान आज आणि उद्यासाठी तापमान राहील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.